पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आनन्दमानन्दकरः प्रसन्नं सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि. ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महत्वन्दे भक्तराजचतुष्टकं. श्रीमञ्जुलावृण्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि. राष्ट्रसन्तगिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत्. शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महत्. सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. उपासनाती ऐसी करावी प्रथम लीनता हृदयी धरावी. गुरुवचनी श्रद्धा ठेवावी निश्चयेशी जाणपा. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूजनीय श्री गुरुदेव. आणि आज या श्री गुरुदेव या फेसबुक पेजवरून ज्याचं नाव अगदी 2-4 दिवसाच्या अगोदरपर्यंत झाला नाही संत अशा पद्धतीचं होतं, त्याचंच नाव आता श्री गुरुदेव अशा पद्धतीचं केलं गेलं आहे. आणि या श्री गुरुदेव नामक या फेसबुक पेजवरती अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या अधिकृत प्रसार माध्यमाच्या या पेजवरती आज या प्रवचनाचा लाभ घेत असलेल्या सर्व सद्भाविक सज्जनांच्या चरणी मी नतमस्तक होतो. सद्भाविक सज्जन हो, मी माझं भाग्य समजतो की गुरुमाऊली राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून चालणाऱ्या या श्री गुरुदेव नामक फेसबुक पेजवरती मला या आध्यात्मिक विषयाचं चिंतन करण्याचा सुयोग आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आलेला आहे. हे माझं भाग्य समजतो. आणि म्हणून या पेजवरती आज हा प्रवचनाचा योग आलेला आहे. आणि या प्रवचनाच्या करिता माझ्याकडे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रसार माध्यमाकडून वा मीडियाची जी एक टीम आहे आपल्या गुरुदेव सेवा मंडळाची, त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे जो आलेला एक विषय आहे, तो विषय आहे की राष्ट्रसंतांच्या आत्मप्रभाव ग्रंथामधील उपासनेचं तात्विक स्वरूप काय आहे ते आमच्या समोर मला थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. सद्भाविक सज्जन, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार व्यापक तत्वज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामध्येच त्या भारतीय संस्कृतीमध्ये या तत्वज्ञानामध्ये जो मुख्य सिद्धांत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जो प्रमुख काही तत्वज्ञानाचा भाग आहे, त्या भागाला वेदांत शास्त्र असं म्हणतात. आणि त्या वेदांत शास्त्राची जी एक उंची आहे ती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठी सांगितल्या गेलेली आहे. आणि मग त्या भारतीय संस्कृतीमधल्या वेदांत शास्त्रापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा सर्वज्ञ संत, जो संत सर्वज्ञ आहे, तो सर्वज्ञ असलेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा महात्मा हा त्या वेदांत शास्त्राचं वर्णन केल्यापासून राहू शकतो अशी कल्पना करणं सुद्धा
अज्ञानपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये सुद्धा वेदांत शास्त्राचा आविर्भाव आहे. याचं सुद्धा समाजाला ज्ञान व्हावं, याचं सुद्धा समाजापर्यंत लोण पसरलं पाहिजे, या विचाराचं सुद्धा ही एक प्रामाणिक इच्छा आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची आहे. जी मंडळी या फेसबुक पेजच्या माध्यमातून, श्री गुरुदेव नामक फेसबुक पेजच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ज्यांनी एक हाती काम घेतलेलं आहे, त्यांची एक भूमिका आहे महाराजांच्या संपूर्ण ग्रंथांचं चिंतन समाजाच्या पुढे जावं. आणि म्हणून आग्रहामुळे माझ्याकडे आग्रहाच्या खातीर हा एक विषय आलेला आहे. तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी एक क्रांती आहे महाराज. विचार जर केला तर जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अगोदर जर अशा पद्धतीची क्रांती कोणी केली असेल तर ती फक्त जगतश्वास माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आढळून येते. वयाच्या अगदी 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली. आनंदामृत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव सारखे ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 लिहिली. त्या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे ग्रंथ लिहिले ना, तीच क्रांती गुरुकुंज बिहारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी अर्थात 1927 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक फार मोठी क्रांती केली की त्यांनी जे वेदांत शास्त्र आहे, अर्थात व्यासकृत जे ब्रह्मसूत्र नामक ग्रंथ आहे त्याला मुख्य वेदांत शास्त्र म्हणतात. आणि त्या वेदांत शास्त्राचा सार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या अगदी 2 ग्रंथामध्ये आणून टाकलेला आहे. कोणते ग्रंथ आहेत ते? एक पहिला ग्रंथ आहे तो आनंदामृत, जो साध्य रूप आहे, आणि दुसरा ग्रंथ आहे तो आत्मप्रभाव, जो साध्य रूप ग्रंथ आहे. पहिला साधन रूप आनंदामृत आणि साध्य रूप दुसरा हा आत्मप्रभाव. आणि त्याच आत्मप्रभाव ग्रंथामधल्या आणि 3ऱ्या अध्यायाच्या 13व्या ओवीवरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार. आपली ओवी काय बोलते? आपली ओवी बोलते की उपासना ती ऐशी करावी, प्रथम लीनता हृदयी धरावी, आणि गुरु वचनी श्रद्धा ठेवावी, निश्चयशी जाणपा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी उपासना तत्व या वेदांत शास्त्राच्या सार असलेल्या ग्रंथामधून सांगितली आहे, त्याचा एक विचार आपल्याला करायचा आहे. काय? या ओवीमध्ये उपासना ती ऐशी करावी सांगितलं आहे. आता या ठिकाणी ऐशी करावी म्हणत असताना एक सुज्ञ श्रोत्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो कोणता प्रश्न आहे? तो प्रश्न हा आहे की उपासना ती ऐशी करावी असं महाराज सांगत आहेत, तेव्हा उपासना ऐशी करावी याचा अर्थ उपासना वेगळ्या पद्धतीने सुद्धा लोक करत असले पाहिजेत म्हणून महाराज म्हणतात की उपासना अशी करावी. किंवा दुसरा एक प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की कोणतरी महाराजांना विचारलं असावं की महाराज आम्ही उपासना कशी करावी, त्याच्यावर महाराज उत्तर देतात की उपासना ती ऐशी करावी. हा एक प्रश्न आहे, सहज निर्माण होऊ शकतो मनात. मग उपासना ती कशी करावी? तर महाराजांच्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता आपल्याला 1-2 ओव्या पाठीमागं जावं लागते. कसं? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जे हा ग्रंथ लिहिलाय, हा ग्रंथ लिहत असताना एक वैशिष्ट्य आहे मंडळी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे जे काही ग्रंथ झाले आहेत की नाही, ज्या ज्या ग्रंथांच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगितलं गेलं आहे, ते ग्रंथ कसे आहेत? ते ग्रंथ प्रश्न उत्तराच्या भूमिकेतून लिहिलेले आहेत. जेवढे काही ग्रंथ आहे, मग त्या प्रश्न उत्तरामध्ये ते प्रश्न उत्तर आईवडिलांनी, आईचा आणि मुलाचा संवाद असेल, कुठे कुठे तो वडिलाचा आणि मुलाचा संवाद असेल, कुठे गुरुचा आणि शिष्याचा संवाद असेल. जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक सांख्यशास्त्र नावाचं शास्त्र आहे. काय शास्त्र आहे ते? त्या सांख्यशास्त्राचा जर विचार केला तर कपिल मुनी आणि त्यांची आई या दोघांचा संवाद आहे. म्हणजे मुलाचा आणि आईचा संवाद, त्याच्यातून सुद्धा तत्वज्ञान दिलं गेलं आहे. कुठं कुठं गुरु शिष्याचा संवाद आहे, कुठं कुठं श्रोत्याचा आणि वक्त्याचा संवाद आहे. राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही श्रोत्यांचा आणि वक्त्यांचा संवाद आहे, पण राष्ट्रसंतांचं वेदांतसार संमत असलेला आत्मप्रभाव हा मात्र गुरु शिष्याचा संवाद आहे. मग काय झालं आहे की 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्या गुरुची, आपल्या सद्गुरूची त्या सत्शिष्यानं स्तुती केली आहे आणि त्या गुरुकडे प्रार्थना केली आहे की आत्तापर्यंत मी जे काही दुःख भोगत आहे
ते दुःख माझं नष्ट कशाने होईल? माझा आत्यंतिक दुःखाची नष्ट होऊन मला आत्यंतिक सुखाची नाम परमानंदाची प्राप्ती कशामुळे होईल ते मला सांगाल का? असा प्रश्न ज्यावेळेस त्या शिष्यानं गुरुला विचारला त्यावेळेस ते सद्गुरू सांगतात. काय सांगतात सद्गुरू? सद्गुरू म्हणतात की विमल ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता सगळ्यात पहिली गोष्ट शिष्या तुझ्याकडे वैराग्य असलं पाहिजे. आणि हे गुरु सांगत आहेत, त्याचं कारण सांगतो. काय आहे? शिष्यानं विचारल्याशिवाय जो गुरु तत्वज्ञान सांगत असतो त्या गुरुला दोष लागत असतो. म्हणून शिष्य जेव्हा विचारतो त्याच वेळेस गुरुनं सांगितलं पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे राष्ट्रसंतांनी जी इथं शब्द प्रयोग केला की उपासना ती ऐसी करावी, अर्थात कोणीतरी विचारलेलं असलं पाहिजे. मग कोणी विचारलं तर शिष्याने विचारलं आणि त्या सत्शिष्यानं विचारल्यावर त्याला सद्गुरू सांगत आहेत. काय सांगत आहेत? म्हणजे तुला जर हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता वा तुला या मुक्ती करण्याकरिता तुला वैराग्य असलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये? विरक्ती वाचूनी काही वैराग्यासी तगण्याची नाही. अर्थात विरक्ती वाचूनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. अर्थात ज्ञान जे आहे ते विरक्ती म्हणजे वैराग्याशिवाय टिकून राहू शकत नाही किंवा वाढू शकत नाही किंवा होऊ शकत नाही. मग आता वैराग्य असलं पाहिजे तर ते वैराग्य येण्याकरता प्रमुख कोणत्या गोष्टी असाव्या असं ज्यावेळेस शिष्यानं विचारलं त्यावेळेस त्या सत्शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता जगद्गुरु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ग्रंथामध्ये त्या सद्गुरूच्या मुखात ती ओवी घालून बोलतात आणि आपल्या सर्वांना उपदेश करतात की जर कदाचित तुम्हाला वैराग्य प्राप्त व्हावं, ज्ञान प्राप्त व्हावं वाटत असेल तर वैराग्य असलं पाहिजे. आणि वैराग्य प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? 2 गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या 2 गोष्टी? त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की वैराग्याशी 2 साधन, चित्तशुद्धी, प्रथम चित्तशुद्धी जाणं आणि दुसरे नित्यानित्य विवेक पूर्ण साधन पाहिजे. 2 साधनं असले पाहिजे. मग त्या सत्शिष्यानं विचारलं, महाराज तुम्ही सांगितलं की चित्तशुद्धी करता तुमच्या वैराग्याकरता 2 गोष्टी पाहिजेत. कोणत्या 2 गोष्टी पाहिजेत? तर एक चित्तशुद्धी करता एक सांगितली उपासना आणि दुसरी नित्यानित्य वस्तू विवेक. परंतु ती उपासना जी आहे ती उपासना कशा करता? त्याची काय गरज आहे वा त्याची काय फलश्रुती आहे? कारण एक गोष्ट आहे सज्जनो, कशी? ज्या वेळेस एखाद्या गोष्टीपासून काही फायदा आहे हे माहीत होत नाही तोपर्यंत म्हणजे मंदबुद्धीचा माणूस सुद्धा ती गोष्ट करण्याकडे प्रवृत्त होत नाही काय? म्हणजे प्रयोजनम उद्दिश्य विना मूर्खो अपि न मंदो अपि न प्रवर्तते. अर्थात मंदबुद्धीचा माणूस सुद्धा एखाद्या गोष्टीला करण्याकरता तिची फळ प्राप्त काय होणार आहे हे माहीत न होता तिकडे प्रवृत्त होत नाही. म्हणून त्या शिष्यानं जेव्हा विचारलं की गुरुजी तुम्ही म्हणतायत की अशा अशा पद्धतीचं वैराग्य करताय 2 गोष्टी पाहिजे पण नेमक्या कशा? त्याचे फायदा काय? त्यावेळेस गुरु सांगतात की चित्तशुद्धीच्या कारणे उपासना संपादने आणि तेने तुटती भवबंधने युगानुयुगी. चित्ताची शुद्धी जर करायची असेल तर त्याच्याकरता उपासना असली पाहिजे. हा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या गुरु शिष्याच्या संवादाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे. आणि मग आता एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की ठीक आहे चित्तशुद्धी करता उपासना पाहिजे आहे असं ज्या वेळेस या ठिकाणी महाराज म्हणतात, अर्थात मग चित्त हे मलिन झालं आहे का? तर एक प्रश्न मी तुमच्यासमोर चिंतन मांडतो आणि मग माझ्या ओवीची पहिले भूमिका सांगतो आणि मग आपण ओवीमध्ये प्रवेश करूया. काय आहे सद्भाविक सज्जन, एक विषय महत्वाचा असा आहे की आपलं जे चित्त आहे त्या चित्ताच्या ठिकाणी 3 दोष असतात. कोणते कोणते? शास्त्रानं सांगितलंय. एक पहिला दोष आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा जो आहे तो तिसरा दोष आहे आवरण. महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये सर्व सद्भाविक सज्जनांच्या ओवी एक पाठ आहे. कोणती ओवी आहे ती? आत्मानुभव अध्यायामधली. महाराज म्हणतात की देवत्वाची ज्योत दीप्तिमान परी आवरण पडले मलिन ते साफ करायसी प्रयत्न म्हणती साधन त्या लागी.
अर्थात देवत्वाची ज्योत दीप्तिमान आहे. प्रत्येक माणूस हा देव आहे. हाच प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव जो आहे तो प्रत्येक जीव हा शिवच आहे. परंतु त्या जीवानं त्या शिवाचं प्रतिबिंब बुद्धीत पडल्यामुळे त्याला जीवदशा आली आहे. आणि त्यानं त्या बुद्धीची, मनाची आणि देहाची उपाधी, जी मलिन उपाधी आहे, ती मलिन उपाधी धारण केल्यामुळे त्या शिवालाच जीवत्व आलेलं आहे आणि त्यातून त्याला मुक्त व्हायचं आहे. परंतु ते मुक्त होण्याकरिता 3 अडचणी येऊन राहिलेल्या आहेत. त्या 3 अडचणी कोणत्या आहेत? मल, विक्षेप आणि आवरण. अर्थात आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान त्याला होण्याकरिता या 3 गोष्टीची अडचण आहे. कशी? उदाहरणार्थ मी तुमच्या समोर एक चिंतन प्रकट करतो. एखादा तलाव आहे किंवा एखादं पाण्याची टाकी आहे किंवा एखादा तलाव आहे. त्या तलावामध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब पाहायचं आहे, तुमचंच चित्र पाहायचं आहे त्यात वाकून. तर मला सांगा, त्याच्यामध्ये पाहायचं आहे, जर मला सांगा ते पाणी जर गढूळ असलं, साफ नाही आहे, त्यात सगळी घाण आहे पाणी, आणि त्या घाण असलेल्या पाण्यामध्ये पहिली गोष्ट पाणी घाण आहे आणि दुसरी गोष्ट ते पाणी असं वाहत आहे, वेगानं वाहत आहे, अर्थात ते स्थिर नाही आहे आणि त्या ठिकाणी रात्रीचा अंधार आहे. मग मला सांगा, अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसू शकते का? नाही दिसू शकत. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? त्याच्याकरता एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. कशी? पहिले त्या पाण्यातली गढूळता आपल्याला नष्ट केली पाहिजे आणि मग ते पाणी स्थिर होण्याची वाट पाहावी. आणि ते पाणी स्थिर झालं की त्या ठिकाणी थोडा जर उजेड जर असला ना, तर त्या उजेडामध्ये म्हणजे 3 गोष्टी एकत्रित आल्या की मग आपल्याला आपलं चित्र व आपलं स्वरूप त्या पाण्यामध्ये पाहता येईल. तसं आपल्याला आपलं स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे की नाही. मग त्याच्याकरता त्या शिष्यानं विचारलं की गुरुजी, मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. मग ते स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता पहिले वैराग्य पाहिजे, कारण वैराग्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. आणि वैराग्यासाठी उपासना आणि नित्यानित्य वस्तू विवेक पाहिजे. आता या 2 गोष्टी पाहिजे आहे, तर त्यातली पहिली उपासना. तर ती उपासना कशा करता? तर महाराज म्हणतात की चित्तशुद्धीची या कारणे उपासना संपादने. उपासना ही चित्तशुद्धी करता पाहिजे. मग चित्त कसं आहे? मलिन आहे. कसं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत जाऊ आपण थोडं, आणि ग्रामगीतेतून पुन्हा आत्मपर्वामध्ये येऊ. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या 2 दोष आहेत, मी बोललो की नाही. पहिला दोष मल कसा असते? मल म्हणजे सरळ साध्या सोप्या भाषेत सांगतो, मल म्हणजे पापात्मक वासना. कशी? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये त्याचं चिंतन मांडलं. पहिल्याच अध्यायामध्ये काय म्हणतात महाराज? दुसऱ्याची उणीव पाहता हसणे, दुसऱ्याचे वैभव देखोनी जळणे आणि दुसऱ्याची आपत्ती पाहुनी पळणे होते ऐसे. याला काय म्हणतात महाराज? हा मल दोष आहे. म्हणजे आपल्या मलिन चित्ताचं प्रदर्शन कशाच्या माध्यमातून करतो आपण? दुसऱ्याची उणीव पाहता हसणे. एखादा माणूस आहे, त्याच्यामध्ये जर एखादी उणीव असेल, उदाहरणार्थ एखादा माणूस आहे, आंधळा असेल बिचारा, त्याच्या डोळ्यांना दिसत नाही. आता काय करणार आहे तो त्याचा दोष आहे का? परंतु तो आंधळा आहे, त्याच्यामुळे त्याला तो आंधळा असल्यामुळे त्याला मात्र लोक चिडवतात, काय हसतात त्याच्याकडे पाहून, त्याची टिंगल. ही जी गोष्ट आहे हे आपल्या मलिन हृदयाचं प्रदर्शन आहे. कारण एक गोष्ट सांगू काय सज्जन हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं असं मत आहे की आपल्या चित्तामध्ये जी गोष्ट असते, आपल्या अंतःकरणात हृदयात जी गोष्ट असते की नाही, खऱ्या अर्थानं बाहेर जी दिसत असते ना सज्जन, ती सुद्धा त्या हृदयातलीच गोष्ट बाहेर निघत असते. तुकाराम महाराज म्हणतात की अंतरीचे नावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. आहे की मलिन जे आपल्या अंतःकरणातली आपल्या बोलण्यातून, आपल्या कृतीतून बाहेर येत असतात. आणि म्हणून काय आहे सज्जन हो, की मलिनता आपल्यातली निघून गेली पाहिजे, हा पहिला भाग आहे. आणि ती मलिनता महाराजांनी सांगितलं की उपासनेची आवश्यकता आहे. काय म्हणतात महाराज? की चित्त शुद्ध कारणे उपासना संपादने. आपलं चित्त जर शुद्ध करायचं असेल,
दुसऱ्याचे वैभव देखून जळणे. आज माणसाचा जर विचार केला, माणूस मित्र हो, माणूस हा स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाही आहे, स्वतःमध्ये स्वतःजवळचं काही दारिद्र्य आहे किंवा दुःख आहे त्याच्यामुळे दुःखी नाही आहे. तर कशामुळे दुःखी आहे सांगू का? तुम्हालाही ते माहित आहे कशामुळे दुःखी आहे. दुःखी नाही आहे, आपल्या शेजारच्याचा बंगला आहे त्याच्यामुळे दुःख आहे. अर्थात दुसऱ्याचं वैभव देखून आपल्या अंतःकरणात जो जळफळाट निर्माण होतो ना गळे हो, तो जळफळाट जो आहे की नाही, तेच आहे आपल्या चित्तावरचा मल हा दोष. समजा साधं उदाहरण देतो तुमच्या माझ्या घरचं. रहस्यामृतकारांनी दिलेलं उदाहरण आहे ते मलासाठी. पूज्य सुदामदादा सावरकरांनी ते काय म्हणतात की मल कशाला म्हणतात. आता एकदा लग्न झालं की नाही, मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात की एकदा पत्नी केली की पत्नीची भाषा संपली, किंवा पत्नी सोडून दुजा बहिणीया ही राहू दे भावना. पण माणसाचं मन कसं मलिन आहे, एक पत्नी जरी असली तरीही सुद्धा दुसऱ्याच्या पत्नीविषयी त्याच्या मनात इच्छा निर्माण होते. रहस्यामृतामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे सुदामदादांनी. हे मलिन अंतःकरणाचे व मलिन चित्ताचं प्रदर्शन आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्यामध्ये मलिनता जर जावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता हे जे 3 दोष आहेत त्याच्याकरता उपाय सुद्धा सांगितलेले आहेत आमच्या संतांनी. आता पहिला दोष पाहिला आपण, मलिनता म्हणजे काय, पापात्मक वासना. दुसरा एक दोष आपल्या चित्ताच्या ठिकाणी आहे. कोणता? तो दोष आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे काय? विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. आणि ती मनाची चंचलता स्थिर करण्याकरता सुद्धा उपासनेची आवश्यकता आहे. पण ती पहिली जी मी उपासना सांगितली कोणती चित्तशुद्धीसाठी, ती उपासना आहे कर्म उपासना. कर्म उपासना म्हणजे भक्तीचे जे 2 प्रकार आहेत, एक पूर्वा भक्ती आणि एक कोणती, एक उत्तरा भक्ती. असे भक्तीचे 2 प्रकार आहेत. त्यालाच वेगळ्या भाषेमध्ये पूर्वा उपासना आणि उत्तरा उपासना असे 2 नाव देऊ आपण. किंवा पहिली जी आहे ती अर्चना आहे आणि दुसरी जी उपासना आहे ती सेवा आहे, असे 2 प्रकार. अर्थात जे पंचकर्मेंद्रियाच्या पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जी आपण जप तप पूजा तीर्थयात्रा ह्या सगळ्या गोष्टी करतो की नाही, याला म्हणतात पूर्वाभक्ती किंवा पूर्वा उपासना. आणि ही कर्म उपासना आहे. अर्थात ही उपासना कर्माच्या माध्यमातून आपण प्रगट करतो. अर्थात पूजा करणे, जप करणे, पायी पंढरपूरला जाणे, हे सगळे जे आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून कृती करतो हे कर्म उपासना आहे. या कर्म उपासनेमुळे चित्ताची शुद्धी होते. आणि चित्ताची स्थिरता जर करायची आहे, म्हणजे विक्षेप दोष जर घालवायचा असेल तर त्याच्याकरता काय पाहिजे असते, त्याच्याकरता पाहिजे असते ती सेवा उपासना. सेवा उपासना कोणती, जी तपोमूर्ती संत गाडगेबाबांनी केली ती सेवा उपासना, किंवा त्याला उत्तरा भक्ती म्हणतात किंवा उत्तर उपासना असं आपण म्हणू या ठिकाणी. आणि तिसरा जो दोष आहे, तो तिसरा दोष कोणता आहे, तो आहे आवरण. आवरण म्हणजे अज्ञान. म्हणजे अज्ञान आहे की नाही, मग अज्ञान जर घालवायचं असेल तर अज्ञान घालवण्याकरता काय असलं पाहिजे, अज्ञान घालवण्याकरता गुरुवचनी श्रद्धा ठेवावी निश्चयेशी जानपा असं महाराज म्हणतात. म्हणजे आपले गुरु जे सांगतात, सद्गुरू जे सांगतात त्याच्यावरती आपली निष्ठा असली पाहिजे. अर्थात जे मी 3 दोष सांगितले, मल विक्षेप आणि आवरण, या 3 दोषावरती 3 उपाय आहेत. कोणते, एक कर्म उपासना आणि ज्ञान, हे 3 उपाय आहेत. आणि हे 3 उपाय या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या आत्मप्रभाव ग्रंथामधली जी आपण ओवी आजच्या चिंतनासाठी निवडलेली आहे ना, त्या ओवीमध्ये ते 3ही उपाय महाराजांनी सांगितलेले आहेत. काय म्हणतात महाराज की उपासना ती ऐसी करावी, प्रथम लीनता हृदयी धरावी. पहा काय म्हणतात महाराज काय म्हणतात की प्रथम लीनता हृदयी धरावी. कशा करता, उपासना करण्याकरता. उपासनेचे 2 भाग मी तुमच्या समोर मांडले. कोणते, एक पूर्वाभक्ती. पूर्वाभक्ती म्हणजे आमच्या साधू संतांनी, पहा एक उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवतो. संत नामदेव महाराजांनी काय केलं की लहानपणी नामदेव महाराज देवाच्या मूर्तीसमोर नैवेद्य घेऊन जात होते, भगवान पांडुरंगाच्या समोर. आपण त्यांचं चरित्रामध्ये ऐकलं असेल वा वाचलं असेल. ही पूर्वाभक्ती आहे. परंतु त्या भक्तीला सेवेचं रूप दिलं
ते किती सेवा, अहो माणसाची सोडून द्या हो, आमच्या साधू संतांनी माणसाची तर सेवा केलीच केली, पण त्या आमच्या साधू संतांनी गाढवामध्ये देव पाहला. अहो ज्या नामदेव महाराजांनी पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये देव पाहून नैवेद्य ठेवला की नाही देवासमोर, त्याच संत नामदेव महाराजांनी आमच्या कुत्र्यामध्ये सुद्धा देव पाहला. उभा उभा ऋषिकेशी, कोरड्या पोळ्या कैशा खाशी, इतकी व्यापकता त्यांच्यामध्ये आली होती. ती खऱ्या अर्थानं उत्तराभक्ती होती. आमच्या संत एकनाथ महाराजांनी काय केलं? एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहला, गाढवात देव पाहला, त्याला पाणी पाजलं. अर्थात त्यांनी ही सेवा उपासना केली. आधी कर्म उपासना आणि नंतर सेवा उपासना. आणि म्हणून पण ही काय गोष्ट एक सज्जन सांगू का, ज्यावेळेस कर्म उपासना केल्या जाते, देवाची पूजा केली जाते, जप केला जाते, किंवा ज्या ज्या काही कृती केल्या जाते की नाही देवाच्या भक्तीच्या संबंधात, त्या कृती करत असताना कुठंतरी माणसाला अहंकार होण्याची शक्यता असते. आणि त्या अहंकारामुळे काय होते, त्याच्यामध्ये कदाचित नम्रता असू शकते, पण लीनता मात्र असत नाही. कारण नम्रता किंवा वंदन आणि एक लीनता याच्यामध्ये थोडा फरक आहे, एक सूक्ष्म भेद आम्ही तुमच्यासमोर तो प्रगट करतो. महाराजांनी इथं लीनता धरावी म्हटलं आहे की नाही. उपासना करत असताना सर्वात पहिली गोष्ट सांगितली की लीनता असावी. मग आता लीनता असावी असे म्हणतात, मग नम्रता किंवा एक वंदन करण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये थोडा सूक्ष्म भेद आम्ही तुमच्यासमोर प्रकट करतो. मित्र हो, आपण वंदन करतो की नाही देवाला, नमस्कार करतो, वंदन करतो, नम्र असतो देवासमोर, पण आपला अहंकार लीन झालेला असतो असं मात्र म्हणता येत नाही. त्यातून अहंकार जागृत होऊ शकतो की मी देवाचा किती जवळचा भक्त आहे, किंवा मी देवाच्या बाबतीत इतका जप केला, इतकी साधना केली, इतकं अमुक केलं, अहंकार होऊ शकतो. तो अहंकार लीन होण्याकरता लीनता असली पाहिजे. मला एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाभारत नावाचा ग्रंथ झाला. मला सांगा मित्र हो, रावण सुद्धा भगवान शंकराची पूजा करत होता, भगवान शंकराला वंदन करत होता, भगवान शंकराच्या ठिकाणी नम्र होता, पण मला सांगा त्याचा अहंकार कमी होता काय? महाराजांनी पहा, लहर की बरखेमध्ये अहंकाराच्या बाबतीत जे वर्णन केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, काय म्हणतात अहंकाराच्या बाबतीत किंवा अभिमानाच्या बाबतीत? कोणाचं उदाहरण दिलं महाराजांनी? पावर महाराज काय म्हणतात कि अभिमान मत कर आदमी, मही भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में, किसका अहम जग में चला. आणि उदाहरण कुणाचं दिलं पहा महाराजांनी. काय म्हणतात महाराज की रावण सरीखे शूर की मुंडी जमीन में घुस गई. महाराजांनी उदाहरण देताना रावण उच्चारला, कारण रावण तर नम्र होता, परंतु नम्र होता पण लीन नव्हता ना. कारण काही लोक अगदी कमरेपासून खाली वाकून झुकून नमस्कार करतात, हात जोडून जयगुरु करतात, पण ते तितके नम्र असतील, तितके लीन असतील असं मात्र म्हणता येत नाही. म्हणता येईल का असं? कारण राष्ट्रसंतांच्या लहर की बरखीमध्ये एक श्लोक आहे. काय म्हणतात महाराज की अति झुक के जिसको बोलने की आदतें होती बड़ी. महाराज लहर की बरखेत म्हणतात, वह निंदक ही पूरा जानिए, विश्वास नाही करना घडी. त्याच्यावर घडीभरही विश्वास करू नका जो अति झुकून अति नम्रतेनं बोलतो त्याच्यावर, कारण तो विश्वासघात करू शकतो, तो निंदक असू शकतो असं महाराज म्हणतात. म्हणून नम्रता आणि लीनता याच्यामध्ये फरक आहे. नम्रता हा भौतिक प्रकार आहे. कारण मला सांगा, साप आहे की नाही, साप, एक चिंतन सांगतो मी. साप ज्या वेळेस डंख मारते, तो डंख मारणारा साप उभ्यानं डंख नाही मारू शकत, त्याला खाली वाकावं लागते. म्हणून खाली वाकणारा माणूस हा अंतःकरणानं शुद्धच असतो असं नाही आहे. कारण नम्र आहे ना, नम्रमध्ये लीनमध्ये फरक आहे. आपण पहा, ज्या वेळेस लोक म्हणतात की नाही आपला नम्र सेवक, कोण म्हणतात? इलेक्शनला उभे असलेले लोक काय म्हणतात? आपलाच नम्र सेवक आम्हाला निवडून द्या. पण तो नम्र कुठपर्यंत आहे? त्याची नम्रता हृदयापासून आहे का? आणि महाराज काय म्हणतात? प्रथम लीनता हृदय धरावी. आणि त्याची जी नम्रता आहे ती कुठून आहे? वरवरची आहे. तो नम्र आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तो निवडून येत नाही तोपर्यंत नाही. आणि त्याच्यानंतर तो नम्र आहे का? नाही, तो तर नम्री होते मग त्याच्यानंतर. म्हणून नम्रता हा विषय बाह्य आहे, नम्रता हा विषय मनाचा आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरी आपण राहायला जातो,
त्याच्या घरी राहत असताना त्या व्यक्तीसोबत आपण नम्रतेनंच राहतो, नम्रतेनंच व्यवहार करतो, कारण आपण त्याच्या घरात असतो. पण त्याच्या घरातून गेल्यानंतर मात्र आपण त्याच्याशी नम्र राहू याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे नम्रता जी आहे ती नम्रता हा मनाचा धर्म आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला मन आधी विचार करते की हा अमुक व्यक्ती जो आहे याच्याशी मी नम्र वागायला पाहिजेत की नाही वागायला पाहिजे, हा विचार करते तुमचं मन. आणि मन विचार करून मग ठरवते. अर्थात मन हे भौतिक कार्य आहे पंचीकरण शास्त्रानुसार. आणि हृदय जे आहे हे हृदय शुद्ध सत्वगुणाचं कार्य आहे आणि म्हणून ते आंतरिक विचार करते. आणि म्हणून हृदयापासून लीनता असली पाहिजे. नम्रता वेगळी आहे. आणि लीनतेकरता मी एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. काय आहे सज्जन हो, लीनतेच्या बाबतीत मी थोडं चिंतन मांडतो. हृदयाची आवश्यकता असते लीनतेकरता, नम्रतेकरता हृदयाची आवश्यकता नाही आहे. वंदन करण्याकरता हृदयाची आवश्यकता नाही आहे. लगेच नम्र होऊ शकते माणूस खाली झुकून. परंतु लीनतेमध्ये फरक आहे, आत्यंतिक फरक आहे. कारण हृदय हे शुद्ध सत्वगुणाचं कार्य आहे असं पंचीकरण म्हणते. आणि भौतिक गुणाचं कार्य जे आहे ते आहे मन. आणि या हृदयामध्ये असलं पाहिजे. कारण मी आणखी एक तुमच्यासमोर ग्रामगीतेतला सिद्धांत ठेवू इच्छितो. मी प्रयत्न करतोय तुम्हाला विषय पटवून देण्याचा. वास्तविक हा वेदांताचा विषय आहे आणि मी काही वेदांताचार्य नाही, माझा काही वेदांताचा अभ्यास नाही. परंतु तरी हा राष्ट्रसंतांचा ग्रंथ असल्यामुळे जे मी थोडकं चिंतन करण्याचा प्रयत्न केला तेच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मंडळी, हृदय आहे की नाही, पहा ग्रामगीतेचा एक सिद्धांत सांगतो मी. जोवरी अंतःकरण नाही गुंतले, प्रचार महिमा अध्यायामधली ओवी आहे, प्रचारकाच्या दृष्टीने महाराजांनी उच्चारलेली. जोवरी अंतःकरण नाही गुंतले तोवरी प्रचार वरवर चाले. ग्रामगीतेतली ओवी आहे. काय म्हणतात महाराज? प्रचार वरवर चाले, पण कुठपर्यंत? जोपर्यंत अंतःकरण नाही गुंतले. मी त्यालाच स्पष्टता करण्याकरता एक उदाहरण देईल व्यवहारातलं. काय व्यवहारातलं उदाहरण आहे? व्यवहारातलं उदाहरण असं आहे, समजा तुमच्या माझ्या कोणाच्या एखाद्या बहिणीचं मुलीचं लग्न ठरलं आणि ते लग्न ठरल्यावर तिचं साक्षगंध झालं. मग साक्षगंध झालं की साक्षगंध झाल्यावर काय असते, त्या मुलीचं आणि त्या नवरदेवाचं बोलणं चालू असते. आता प्रथाच निघाली, साक्षगंध झाल्यावर ते बोलतात. मग काय होत असते की ती त्याच्याशी बोलायला सुरुवात करते. नवे त्याच्याबद्दल तिच्या अंतःकरणात काही प्रेमही सुद्धा निर्माण होत असते. आणि काय होते मित्र हो, ते प्रेम निर्माण जरी होत असलं तरी ज्यावेळेस काही व्यवहार होतात की नाही त्या मुलीच्या आईवडिलांमध्ये आणि तिच्या सासरकडच्या मंडळीमध्ये, त्यावेळेस सासरकडे प्रेम जरी असलं मुलीचं तरी मुलगी काय म्हणते तिच्या वडिलांना माहीत आहे. तुम्हाला सर्वांना अनुभव आहे त्याचा. काय म्हणते मुलगी असं म्हणते की जाऊ दे ना बाबा, तेवढाच आपला पैसा वाचते, होऊ दे ना त्यांचा खर्च करतो, तेवढा खर्च ते करतो म्हणतात ना पोरावाले, तर करू द्या ना, तेवढाच आपला खर्च वाचते असं ती मुलगी म्हणते. पण मला सांगा, ज्या वेळेस त्या आपल्या बहिणीचं लग्न, आपल्या मुलीचं लग्न ज्यावेळेस होते आणि ती सासरी नांदायला जाते ना मित्र हो, त्यावेळेस ती सासरी नांदण्यासाठी गेल्याच्या नंतर काय असते, तिथं गेली की मग ते तिकडचं हित पाहते. मग ती तिच्या सख्ख्या भावाकडून सुद्धा केलेल्या व्यवहाराचे पैसे घेते. चल माझे पैसे दे म्हणते. कारण आता ती तिकडे गेली आहे, आता ती तिच्या सासरकडचं हित पाहते. अर्थात लग्न होण्याच्या पूर्वी साक्षगंधानंतर त्या आपल्या बहिणीचं, आपल्या मुलीचं तिथं अंतःकरण गुंतलेलं नव्हतं सासरी, पण लग्न झाल्याच्या नंतर तिथं अंतःकरण गुंतल्यामुळे त्या ठिकाणी ती लीन झाली आहे. कारण अंतःकरण आहे. म्हणून जिथं अंतःकरणाचा संबंध येतो ना तिथंच लीनता असते. आणि म्हणून नम्रता आणि लीनता याच्यामध्ये फरक आहे. मी नम्रतेचा, वंदनाचा फरक सांगितला. आणि लीनता हृदयातून असते. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी भक्तीचा संबंध आला, ज्या ज्या ठिकाणी कुठंतरी आंतरिक भाग मांडण्याचा संबंध आला ना, त्या त्या ठिकाणी संतांनी हृदयाशी संबंध जोडलेला आहे. काय म्हणतात महाराज? भक्ती हवी पण मनातूनही म्हटलं नाही, नम्रतेतूनही म्हटलं नाही, तर भक्ती हवी हृदयातूनही. काय म्हणतात महाराज? भक्ती हवी हृदयातूनही. अहो कोणाला विचारा किती गोड आहे तो हरी, मनाला विचारा असं महाराजांनी म्हटलं नाही. काय म्हणतात महाराज? किती गोड आहे तो हरी, पहा विषय दास तुकड्या सांगतो, हृदया विचारा आपुल्या, किती गोड आहे तो हरी, पहा विषय बाजू सारून.
किंवा साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात ज्या ज्या ठिकाणी आंतरिक भाव, मला त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, अहो राष्ट्रसंतांची ग्रामगीता तुमची आमची जननी आहे, ती तिला प्रचारक जननी असं म्हटलं आहे. प्रचारकांना जन्माला घालणारी जी एक ग्रामगीता माता आहे ना आपली, ती ग्रामगीता काय म्हणतात महाराज त्या ग्रामगीतेबद्दल? ग्रामगीता माझे हृदय, हृदय म्हणतात त्या ग्रामगीतेला. किती आंतरिक भाव असतील ती ग्रामगीतेच्या बाबतीत महाराजांचे. हे हृदय राष्ट्रसंताचे, राष्ट्रसंतांचं हृदय आहे महाराज हे ग्रामगीता म्हणजे. अर्थात हृदयाचा संबंध हा आंतरिक भागाशी आहे, अर्थात आंतरिक क्रियेशी आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या क्रियेची आवश्यकता भासत नाही. आणि मन हे बाह्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की हृदयी लीनता धरावी. पण ती लीनता किती असावी महाराज? किती लीनता असावी? इतकी लीनता असावी की त्या लीनतेच्यासाठी मला एक उदाहरण द्यावंसं वाटते. पहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आरती आहे. आपण सर्व सद्भाविक सज्जन त्या आरतीच्या बाबतीत ज्ञात आहात. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी साहित्यरत्न पूज्य सुदामदादा सावरकरांनी लिहिलेली ती आरती आहे. सर्वांना परिचित असलेली आरती. आरती राष्ट्रसंता जगद्गुरु कृपावंता, रोम रोमी विश्वचिंता. त्या आरतीचा जर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर त्या आरतीचं शेवटचं कडवं लक्षात घ्या. त्या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामदादा मी राष्ट्रसंतांच्या पायी नम्र आहे असं म्हणत नाहीत, तर काय म्हणतात सुदामदादा? सुदामदादा म्हणतात की समन्वय महाज्योती तुकडोजी ब्रह्ममूर्ती. आणि पुढे काय म्हणतात? गुरुदास लीन पायी द्यावी आपली स्फूर्ती. गुरुदास अर्थात पूज्य सुदामदादा म्हणतात की मी राष्ट्रसंतांच्या पायी लीन आहे. लीन आहे म्हणतात, नम्र आहे नाही. आणि नम्र असण्यापेक्षा किती लीन. मी एक उदाहरण तुमच्या समोर ठेवू इच्छितो पूज्य सुदामदादा सावरकरांच्या जीवनात. गुरुनाम गुरु पूज्य सुदामदादा सावरकरांना एकदा आमच्या आचार्य श्री विरोडकर गुरुजींनी विचारलं होतं, सुदामदादा तुमचे इतके ग्रंथ आहेत. सुदामदादांनी खूप काही ग्रंथ लिहिले होते महाराज, त्यातले काही अल्प ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. इतके ग्रंथ तुम्ही तयार केलेत आणि ते ग्रंथ प्रकाशित का करत नाहीत? संदुकामध्ये त्यांनी बंद करून ठेवले ते सुदामदादांनी ते ग्रंथ. विचारलं गेलं की तुम्ही हे ग्रंथ का अशा पद्धतीचे ठेवलेले आहेत किंवा ते प्रकाशित का करत नाही? किंवा पूज्य सुदामदादांनी कितीतरी ग्रंथ, त्यांनी लिहिलेले कितीतरी ग्रंथांचे हस्तलिखित जाळून टाकले. आणि त्याचं कारण त्यांना ज्यावेळेस आमच्या आचार्य विरुडकर गुरुजींनी, जे आपल्या अखिल भारतीय गुरुदेव स्वामीचे आजीवन प्रचारक आहेत, त्यांनी विचारलं की दादा तुम्ही हे अशा पद्धतीचं कसं काय करतात? कशा करता तुम्ही हे जाळून टाकत आहेत किंवा हे प्रकाशित करत नाहीत? त्यावेळेस सुदामदादांनी फार दिलेलं उत्तर मार्मिक आहे. आणि लीनता कशाला म्हणतात ही त्या उत्तरातून कळतेकडे. कशाला म्हणतात लीनता? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं सुदामदादांनी, अहो आपल्या गुरुमाऊली राष्ट्रसंतांच्या तत्वज्ञानी रूपी ग्रंथाच्या माध्यमातून जो ज्ञानाचं अन्नदान चालू आहे, जे अन्नसत्र उघडलेलं आहे, त्या जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या, लहरकी बरखेच्या, सद्विचार प्रवाहाच्या, आत्मप्रभावाच्या, आनंदामृताच्या माध्यमातून इतकं ज्ञानामृताचं अन्नसत्र चालू आहे. आणि एवढं मोठं अन्नसत्र चालू असताना त्याच्याच बाजूनं आपलं भज्याचं हॉटेल लावण्याची काय गरज आहे? काय आवश्यकता आहे काय? त्याच अन्नसत्राच्या बाजूनं आपलं भज्याचं हॉटेल लावण्याची काहीच गरज नाही आहे. अहो त्याच्यात राष्ट्रसंतांच्या मध्ये लीन होऊन जायचं आहे. त्याच्याकरता वेगळं दुकान मांडण्याची गरज नाही आपल्याला. स्वतंत्र मांडिना जो फळ, सत्शिष्याचं लक्षण सांगितलंय चिरंजीव पदामध्ये संत नाथ महाराज, एकनाथ महाराजांनी. काय म्हणतात? स्वतंत्र मांडिना जो फळ, अहंकार होईल मनी द्वाड म्हणून. स्वतंत्र फळ निर्माण न करता त्याच्यातच विलीन होऊन जायचं आहे. याला म्हणतात लीनता. इतकी लीनता असली पाहिजे आणि ती हृदयातून असल्याशिवाय ती लीनता ठरत नाही, ती नम्रताच ठरणार आहे. म्हणून ती हृदयातून जर असली तरच ती लीनता ठरू शकते. आणि म्हणून महाराज म्हणतात की गळ्या शिष्या, सत्शिष्या, ज्ञान प्राप्त करायचं आहे का? तर ज्ञान प्राप्त करण्याकरता तुझ्या ठिकाणी वैराग्य असलं पाहिजे. आणि वैराग्य असण्याकरता तुझ्याकडे ते दोन गोष्टी असल्या पाहिजे, उपासना आणि दुसरी एक नित्यानित्य वस्तू विवेक. त्यातली उपासनेचं आपण चिंतन करतो. काय
काय म्हणतात महाराज उपासना करत असताना? ती उपासना करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की उपासना ती ऐशी करावी कैसी, प्रथम लीनता हृदयी धरावी. आपल्या हृदयामध्ये लीनता धारण केल्या गेली पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं उपासना होत असते. उपासना या शब्दाचा अर्थ तरी काय आहे? उप म्हणजे जवळ. त्याचा विग्रह जर करून पाहिला त्या संधीचा काय अर्थ होते? उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे आत्म्याजवळ. आसन म्हणजे बसणे, आत्म्याजवळ बसणे. अर्थात आत्म्याच्या जवळ जाण्याकरता जी क्रिया असते तिला उपासना अशा पद्धतीचं म्हटलं जाते. उप अधिक आसना अर्थात उपासना ही तिची व्याख्या आहे. आणि म्हणून इतकी लीनता मला धारण करता आली पाहिजे की जी लीनता पूज्य सुदामदादांनी धारण केली, जी लीनता आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये कितीतरी संत साधू होऊन गेले. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय कशामुळे श्रेष्ठ ठरले? त्यांनी सुद्धा लीनता धारण केली आहे. किती लीनता धारण केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची लीनता पहावर किती आहे. इतकं जगाला सुद्धा दिशा मिळेल इतकं व्यापक तत्वज्ञान त्यांनी लिहून ठेवलं ग्रामगीतेच्या माध्यमातून. मी माझ्या चिंतनानुसार सांगतो, या जगाच्या पाठीवर म्हणेल मी राष्ट्रसंतांचं साहित्य कसं आहे. एखादं डाळिंब असते की नाही, डाळिंब, त्या डाळिंब्यामध्ये किती बिया असतात आतमध्ये, पण वरून दिसते का? नाही दिसत. वरून एक डाळिंब एक दिसते, पण त्या एक असलेल्या डाळिंब्यामध्ये असंख्य दाणे साठवलेले जमा असतात. कोणते कशाचे? त्या डाळिंबाचे. आणि ते मधुर असतात. इतके एका फळामध्ये, एका डाळिंबामध्ये असंख्य दाणे असतात. तसं ज्या राष्ट्रसंतांच्या एका ओवीमध्ये म्हणेल मी, एका वाक्यामध्ये असंख्य पैलू लपलेले आहेत ना, असं राष्ट्रसंतांचं साहित्य आहे. आणि असं ते राष्ट्रसंतांचं असलेलं साहित्य इतकं विपुल आणि इतकं व्यापक साहित्य की जगाच्या पाठीवरच्या म्हणेल मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारात तुम्ही, त्या प्रश्नाचं उत्तर जर जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रंथानं वा ग्रामगीतेनं दिलं नाही ना, आजन्म मी प्रवचन करणार नाही जर ग्रामगीता त्याचं उत्तर देऊ शकली नाही तर. इतका विश्वास आहे त्या ग्रामगीतेवरती आणि इतकं व्यापक तत्वज्ञान ज्यांनी निर्माण केलं ना, त्यांचे शब्दाच्या दृष्टीत म्हणा वाटते की त्यांचे 20 शब्द सुखे म्हणो येती वेद, मग ते सदेह सच्चिदानंद केवळ व्हावे. किंवा राष्ट्रसंतांचे शब्द वाचत असताना प्रत्येक पानी प्रत्येक शब्दापाठी एक भावना निर्माण होते की हे शब्द नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. हे जे राष्ट्रसंतांचे शब्द आहेत ना, हे शब्द नाही, साक्षात ब्रह्म साम्राज्याचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत असं ज्यावेळेस वाटत असते. आणि इतकं व्यापक तत्वज्ञान निर्माण करूनही सुद्धा किती लीनता धारण करतात महाराज की मी पंडित नोहे आपुल्या ठाई, सांगा वयासी पंडिताही, ईश्वराची प्रेरणाच ही किती. किंवा शब्दरचना गावंढळ की त्याच्या शब्दावरती विद्वान लोकांना किती चिंतन करावं लागते. रात्रभर जागून चिंतन करून प्रवचन करावं लागतात. त्या राष्ट्रसंतांची शब्दरचना किती उच्च कोटीची असली पाहिजे. आणि इतक्या उच्च कोटीची शब्दरचना असलेले गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की शब्दरचना गावंढळ हे मी समजतो मनी प्रांजळ. किती लीनता आहे. इतकी लीनता आपल्या ठिकाणी आल्याशिवाय खऱ्या अर्थानं समाजाची सेवा घडू शकत नाही. आणि म्हणून इतकी लीनता आमच्या ठिकाणी आली पाहिजे. पण ती लीनता कशाच्या माध्यमातून येईल? अर्थात तयाचे शब्द ऐकावे, मनी स्थिर ओनी मुरवावे, तरीच पद मोक्ष ते पावे, भजा गुरुनाम वचने. इतकी त्यांच्या ठिकाणी निष्ठा आपली असली पाहिजे, इतकी लीनता असली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मी बोलून गेलो होतो की पहिला दोष जो आहे तो मल आहे. आणि त्या मलाच्या निवृत्तीकरता कर्म उपासना आहे, भजन आहे, ध्यान आहे, प्रार्थना आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, पूजा आहे, जप आहे. या सगळ्या गोष्टी कर्म उपासनेमध्ये येतात. या कर्म उपासनेच्या माध्यमातून चित्ताचा मल हा दोष निघून जात असतो. आणि दुसरा जो दोष आहे तो चंचलता. तो चंचलता कशानं निघून जात असतो? अर्थात त्याला स्थिरता कशानं प्राप्त होत असते? तर महाराज सांगतात की लीन होऊन ज्यावेळेस सेवा करतो. कारण सेवा केल्याशिवाय लीनता येऊ शकत नाही महाराज. पाहात तुम्ही
या जगामध्ये जेवढे काही महापुरुष झाले ते कशामुळे गौरव पावले? जगात जेवढे पूज्य पुरुष झाले, ग्रामगीता बोलते, कशामुळे झाले ते पूज्य पुरुष? तर जगात म्हणतं ग्रामगीता, फक्त भारतात नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, जगात ग्रामगीतेचा सिद्धांत काय म्हणते ग्रामगीता? जगात जेवढे पूज्य पुरुष झाले ते सेवेनेची गौरव पावले आणि सेवा संपताची राक्षस ठरले, मारले गेले देवा करवी. किंवा दुसरी ओळी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. देवी देवता जगी आली, जप तप पूजा करू लागली, परी पूर्णता नाही आली, सेवा नाही म्हणून या. ग्रामगीता म्हणते, काय म्हणते? देवता सुद्धा, देवी देवता सुद्धा जन्माला आल्यानंतर, भगवान कृष्ण असतील, भगवान रामचंद्र असतील, हे सगळे देव सुद्धा या पृथ्वीवर आल्यानंतर जप तप साधना त्यांनी केल्या, परंतु जोपर्यंत जीवनामध्ये सेवा आली नाही ना, ती सेवा जोपर्यंत आली नाही तोपर्यंत ते उच्च कोटीचे ठरले नाही. कारण जोपर्यंत सेवा येत नाही ना तोपर्यंत लीनताच येऊ शकत नाही, आणि लीनता जर पाहिजे असेल तर सेवेमुळेच लीनता येते. ज्यावेळेस सेवा, तपमूर्ती संत गाडगेबाबांनी सेवा केली, किती लीनता होती तपमूर्ती गाडगेबाबांमध्ये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सेवा केली, किती लीनता होती त्यांच्यामध्ये, किती लीनता होती तुम्हाला सांगतो. एक वेळचा प्रसंग आहे की गुरुकुंज आश्रमच्या समोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उभे असताना एक लहानसा मुलगा आला, भिकाऱ्याचा मुलगा होता आणि खालच्या समाजातला, अस्पृश्य समाजातला मुलगा होता, परंतु त्यानं काय केलं की राष्ट्रसंतांना जयगुरु केला. आणि त्यानं जयगुरु केल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अगदी कमरेपासून खाली वाकल्याने त्याला जयगुरु केला, हृदयापासून त्याला जयगुरु केला. मला सांगा, बाजूनं जे लोक होते त्या लोकांनी महाराज म्हटलं, एवढा लहान पोरगा आणि तुम्ही इतकं झुकून? त्यावेळी महाराज म्हणाले, अरे गड्या, आपल्याला झालेला जो अहंकार अभिमान आहे ना तो नष्ट होतो अशामुळे. म्हणजे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका, हे जे महाराज म्हणतात हे लीनतेचं प्रतीक आहे. लीन व्हायचं आहे, किती लीन? इतकं लीन व्हायचं आहे की त्याच्यापेक्षा वेगळं भिन्न उरोच नये वाटे म्हणा, व्हावे लवना समुद्रा परी. ग्रामगीता म्हणते इतकं लीन व्हायचं आहे. किती लीन? तर समुद्रामध्ये सागर से मिलके नमक क्या रहेगा, महाराजांनी प्रश्न विचारलाय. समुद्र आहे ना, त्या समुद्रामध्ये जर मीठ टाकलं ना तर समुद्रातलं पाणी आणि मीठ एकरूप होऊन जातं, आणि ते एकरूप झाल्यावर अर्थात ते मीठ त्या पाण्याच्या ठिकाणी लीन झालं की मग नोहे सारिता निराळे लवण मिळविता जडे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की एकदा त्या समुद्रामध्ये वा पाण्यामध्ये मीठ मिसळलं की ते वेगळं लीन आपण त्या श्री गुरुच्या ठिकाणी झालं पाहिजे. उपासना करत असताना झालं पाहिजे त्या समाजाशी, की आत्यंतिक लीनता आपल्यामध्ये आली पाहिजे. एकदाचा प्रसंग आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भयंकर ताप आला होता, भयंकर आजार होता, आणि इतक्या आजारामध्ये त्यांचे जे एक निजी सचिव होते भाऊ मांडवकर, उच्च शिक्षित आणि MA अभ्यास त्यांनी त्यावेळेस ते करत होते, आणि त्यांना एक दिवस भयानक ताप आला. ते स्पेशल त्यांच्या भेटी करता गेले. महाराजांनाच भयंकर ताप होता, पण स्वतःच्या तापाची चिंता न करता ते समाजाशी इतके लीन झाले होते. महाराज इतके लीन झाले होते की त्या भाऊ मांडवकरांच्या भेटी करता महाराज गेले, आणि त्यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली, आणि त्यांची गड्या काळजी घे तब्येतीची, कुठं फिरू नको, जेवण करत जा, काळजी घे त्याची. आणि त्याला त्यांच्या पोटावरून हात फिरवला, त्यांना पोटदुखी होती, त्यांचं सांत्वन केलं, परत आले. इतकी चिंता, इतकं ते समाजाशी लीन, म्हणजे समरस झाले पाहिजे होते, इतकी लीनता त्यांच्या ठिकाणी आली होती. अशी लीनता असली पाहिजे. भिन्न उरोच नये वाटे म्हणा. त्या समाजाच्या पासून राष्ट्रसंत भिन्न नव्हतेच, इतकी लीनता त्यांनी धारण केली होती. काही गरज होती का आपल्या शिष्याची तिथं जाण्याची? पण इतकी लीनता हृदयामध्ये राष्ट्रसंतांची होती की तिनं या आपल्या भक्तांची सुद्धा इतकी काळजी त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घेतली होती. अकारण करुणा वलय होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कुठले प्रकारचं कारण नसताना आपल्या अनुयायांवरती त्यांची एक समरसता झालेली होती.
आणि मग इतकी समरसता त्याच्यामध्ये असली पाहिजे. अर्थात सांगायचं तात्पर्य लीनता म्हणजे काय? लीनता त्याला म्हणतात मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व काया वाचा मनानं सर्व भावानं शरण जाणं त्याला म्हणतात लीनता. आणि ही लीनता असली पाहिजे आपली संतांच्या ठिकाणी. पुढे मला जायचं आहे. आणि या लीनतेसोबत एक महत्वाची किंवा ही लीनता येण्याकरता किंवा ज्ञानाची प्राप्ती होण्याकरता जो मी तिसरा दोष सांगितला होता तो दोष होता अज्ञान अर्थात आवरण. आणि ते मलिन आवरण वर पडलेलं आहे आणि ते साफ करायचं आहे. ते साफ करण्याकरता त्याचं जे साधन आहे ते आहे ज्ञान. तिसरा जो दोष आहे तो तिसरा दोष जो आहे तो काय आहे? आवरण दोष अर्थात अज्ञान. आणि ते अज्ञान ज्ञानाच्या माध्यमातून दूर होत असते. आणि ज्ञान जे आहे ते श्री गुरूंच्या माध्यमातून होत असते. अर्थात श्री गुरूंच्या माध्यमातून कसं होते ज्ञान सांगतो. श्री गुरूंच्या माध्यमातून कसं ज्ञान होते ते सांगतो. श्री गुरूंचे जे वचन असतात ना त्या वचनाच्या माध्यमातून ज्ञान होत असते. आणि त्या ज्ञानामुळे जे आवरण दोष आहे त्या आवरण दोषाची निवृत्ती होत असते. कशी? श्री गुरूंचं जे ज्ञान असते ना त्यांचं वाक्य प्रत्येक वाक्य म्हणजे ज्ञान स्वरूप असते. सांगायचं तात्पर्य तुम्हाला हेच आहे सद्भाविक सज्जनो. मी जे तुमच्यासमोर विषय प्रकट करण्याचा प्रयत्न करतोय ना तो हाच आहे की गुरु वचनी श्रद्धा ठेवावी निश्चयशी जाणपा. निश्चयात्मक श्रद्धा असली पाहिजे गुरुच्या वचनावर. कारण जो सत्शिष्य आहे ना त्या सत्शिष्याकरता जर धनसंपत्ती कोणती असेल ना त्याच्याकरता जर कोणती प्रॉपर्टी असेल ना तर ती प्रॉपर्टी हीच आहे. कोणती आहे? महाराजांनी लहर की बरखेमध्ये म्हटलं आहे. काय म्हटलं महाराजांनी? कि गुरु की निगाही मोक्ष है, गुरु वाक्य ही है संपदा. सेवा गुरु की जो करे पाता नहीं वह आपदा. सब संकटों पर मात करने की उसे शक्ति मिले. गर मौत भी हो आ गई आनंद ही फुले फले. काय म्हणतात महाराज? गुरु वाक्य ही है संपदा. संपदा म्हणजे संपत्ती. संपत्ती काय आहे? संपत्ती म्हणजे आमच्यासाठी आमच्या श्री गुरूंचं वाक्य आहे. आणि म्हणून तयाचे शब्द ऐकावे तरीच पद मोक्ष ते पावे. भजा गुरुनाम वदनीया. अर्थात गुरुवचनी श्रद्धा ठेवावी निश्चयशी जाणपा. आणि ती श्रद्धा ठेवण्याकरता निश्चयाची आवश्यकता आहे. कारण नारद भक्तिसूत्र सांगते जर तुम्हाला भक्ती करायची असेल तर काय आवश्यक आहे? भक्ती करता काय आवश्यकता आहे? भवतु निश्चय दार्ढ्या दुर्ध्वम शास्त्र लक्षणम. नारदी भक्तिसूत्र सांगते की भक्ती जर करायची असेल ना तर आधी निर्धार पाहिजे. आणि जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तरी वेगळं काय सांगत आहेत? ऐका हा भाव जीवाचा भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. असं सांगत असताना महाराज म्हणतात की भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. अर्थात निर्धार म्हणजेच निश्चय आहे. त्यालाच पतंजल ऋषींच्या योगशास्त्रामध्ये काय म्हटलंय? यम अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे. आणि यम जे म्हटलेलं आहे त्यालाच निश्चय म्हणतात. तो निश्चय असला पाहिजे. निश्चय. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सद्विचार प्रभावामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात की जिसका निश्चय टिकता है वह ही कुछ कर सकता है. ज्याचा निश्चय टिकतो ना तोच जीवनात काही करू शकत असतो, अन्यथा नाही करू शकत. राष्ट्रसंतांचा सिद्धांत आहे. आणि म्हणून गुरुवचनी श्रद्धा ठेवावी निश्चयशी जाणपा. त्या गुरूंच्या वचनावरती श्रद्धा असली पाहिजे. किती श्रद्धा असली पाहिजे महाराज? मला याच्याकरता एक दृष्टांत सांगावासा वाटतो आणि मी माझ्या प्रवचनाला उत्तरतीकडे देण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण बराच वेळ झालाय, बराच वेळपासून तुम्ही मला सहन करत आहेत, तेव्हा तुम्हाला सुद्धा माझ्यामुळे जास्त त्रास होऊ नये म्हणून मी प्रवचन आटपून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मंडळी, मी एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. श्रद्धेच्या बाबतीत किती श्रद्धा असावी हो महाराजांच्या वचनावरती. महाराजांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांची एक निष्ठावंत त्यांच्या जीवनातला प्रसंग मला तुमच्यासमोर मांडावासा वाटतो आहे. रोहा नामक भंडारा जिल्ह्यामध्ये रोहा नावाचं एक गाव आहे. रोहा नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये रोहा नावाच्या गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सिम उपासक होते. त्यांचं नाव होतं सद्भक्त जिबूजी शेंडे.
त्या सद्भक्त झिबूजी शेंडेची गुरुवचनावर असलेली निश्चयात्मक श्रद्धा किती दृढ होती, हा विचार मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. सद्भक्त झिबूजी शेंडे जे होते ना, ते भंडारा जिल्ह्यामधले रोहा या गावामध्ये आणि भोई समाजामध्ये जन्माला आलेले एक साधारण शेतकरी व्यक्तिमत्व. पण इतकी आत्यंतिक श्रद्धा होती ना मित्र हो त्यांची महाराजांवरती, की त्या श्रद्धेचं वर्णन करत असताना माझ्यासारख्यांनी काय त्याचं वर्णन करावं. महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातली गोष्ट आहे. ते महाराजांचं इतकी त्यांची श्रद्धा होती महाराजांच्या वाक्यावर, की अतोनात श्रद्धा. त्या सद्भक्त झिबूजी शेंडेंचे वडील 1951 साली वारले, 50-51 मध्ये. आणि मग वडील वारल्यानंतर त्यांना विरक्ती निर्माण झाली. आणि विरक्ती निर्माण झाल्यानंतर त्यांचे जे काही मुलं बाळं होते, त्यांचा एक मुलगा होता, त्याचं नाव आनंदराव होतं, आणि एक मुलगी होती, तिचं नाव मुक्ताबाई होतं. आणि ती जी मुक्ताबाई होती की नाही, आणि तो मुलगा आनंद, आणि एक पत्नी होती, असं त्यांचं कुटुंब छोटंसं. त्या कुटुंबावर वडील वारल्यानंतर ते उदास झाले, आणि उदास होऊन ते गुरुकुंजात आले आणि महाराजांच्या चरणी राहायला लागले. काय झालं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या बाबतीत मी बोलून गेलो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कारुण्य मूर्ती होते. हो, मूर्तिमंत पुतळा म्हणजे गुरुकुंज बिहारी जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांना प्रेम योग का सच्चा पुजारी असं म्हटलं गेलं आहे. प्रेम योग का सच्चा पुजारी, त्यांच्यावरती पुस्तकच लिहिलं आहे एका त्यांच्या सद्भक्तानं. आणि प्रेममूर्ती राष्ट्रसंत त्यांना म्हणावं लागेल, किंवा प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि त्यांनी त्या खालच्या समाजातून आलेल्या त्या सद्भक्त झिबूजी शेंडेवर सुद्धा इतकं प्रेम केलं मित्र हो, की अत्यंतिक प्रेम त्यांचं होतं. आणि त्या झिबूजीची मात्र निष्ठा तितकीच होती, श्रद्धा. मी वचनावरची श्रद्धा सांगतो. महाराज त्या झिबूजींना काय म्हटलं महाराजांनी, की झिबूजी तुम्ही जे जेवण करताना त्या डब्यातला एक घास सुद्धा कोणाला द्यायचा नाही. म्हटले झिबूजींनी ठेवला विश्वास. आता तो विश्वास किती सांगतो, त्या वाक्यावर इतका विश्वास, म्हणजे विश्वास किती असावा हे सांगतोय. इतका विश्वास त्यांनी ठेवला झिबूजींनी महाराजांच्या वाक्यावर, की सुदामदादा लिहितात जीवनयोगीमध्ये, की ज्या वेळेस सद्भक्त झिबूजी शेंडेंच्या जवळ एखादं कुत्रं येत होतं की नाही, तर त्या जेवणामध्ये एखादा तुकडा जर शिल्लक राहिला ना, तर ते झिबूजी शेंडे त्या कुत्र्याला सुद्धा तुकडा टाकत नव्हते. इतकी वाक्यावरती महाराजांनी म्हटलं ना, एक तुकडा सुद्धा, एक घास सुद्धा कोणाला द्यायचा नाही, मग कुत्र्याच्या समोर सुद्धा टाकायचा नाही. महाराजांनी म्हटलं की एक वेळ काय सांगितलं महाराजांनी, की झिबूजी तुम्ही हे जे काही करता की नाही ध्यान प्रार्थना, ही प्रार्थना मंदिरात येऊन नाही करायची. मग कुठं करू बाबाजी? तुम्ही हे दगड विटा, हे माती आहे की नाही, हे सगळं व्यवस्थित करून त्या विटा व्यवस्थित ठेवून त्याची जुळाई करणं हीच तुमची प्रार्थना. म्हटले महाराज ठीक आहे. अहो 1-1.5 वर्ष महाराजांनी म्हटलं ना, तर बस झालं. झिबूजी शेंडे म्हणजे लकीर के फकीर. तुकडोजी महाराजांनी म्हटलं ना हीच प्रार्थना आहे, मग हीच. त्यावेळेस महाराजांनी म्हटलं की आता हे करायचं नाही, आता नुसतं तुम्ही प्रार्थना मंदिरात येऊन झाडझूड करायची, दिवाबत्ती करायची, हीच तुमची प्रार्थना. मग तीच प्रार्थना. त्या झिबूजीच्या जीवनातले 2 प्रसंग मला तुमच्या समोर ठेवायचे आहेत. एक महत्वाचा सिद्धांत त्यातून आपल्याला मिळेल, की श्रद्धा वचनावर, गुरुच्या वचनावर किंवा संतांच्या वचनावर आमची श्रद्धा किती असावी, किती विश्वास असावा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. पण तो किती किती विश्वास त्यांच्या वचनावरती. पायी म्हणजे त्यांचं चरण, चरण म्हणजे त्यांचं वाक्य, आणि त्या वाक्यावरती विश्वास. किती विश्वास. सद्भक्त झिबूजी शेंडेच्या जीवनातला प्रसंग आहे. सद्भक्त झिबूजी शेंडेंना महाराजांनी सांगितलं राष्ट्रसंतांनी, की झिबूजी आता तुम्ही कुठेही जायचं नाही, आता तुम्ही फक्त आपल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या या ठिकाणी आणि कार्याच्या दृष्टीनं तुम्ही चिंतन करायचं. सद्भक्त झिबूजी म्हटले काही ठीक नाही. इतके कट्टर होते ते की लकीर के फकीर. महाराजांनी म्हटलं, झिबूजींनी केलं. काय झालं की
इतके कट्टरपंथी की त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका ते घरी गेलेच नाही हो. 51 साली आले तेव्हापासून. काय झालं की त्यांच्या मुलीचं अर्थात मुक्ताबाईचं लग्न जुटलं आणि मुक्ताताईचं लग्न जुटल्यावर महाराजांच्या नावाची आणि सद्भक्त झिबूजी या दोघांच्या नावाची पत्रिका गुरुकुंज आश्रममध्ये आनंददादांनी पाठवली, म्हणजे झिबूजींच्या मुलानं पाठवली. आणि ती पाठवल्यावर ती पत्रिका भेटली, पण महाराज गेले होते प्रवासाकरता बाहेर कार्यक्रमाकरता आणि झिबूजी आश्रमात. पण आता महाराजांना विचारल्याशिवाय जायचं नाही, कारण महाराजांनी सांगितलं झिबूजी तुम्ही आता इथून कुठंच जाऊ नका. मग आता झिबूजींनी असं महाराजांनी असं सांगितलं, महाराज गेले आहेत प्रवासाला किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय आपण बाहेर जायचं कसं, हा झिबूजीच्या पुढे प्रश्न पडला. अहो त्यांची इतकी श्रद्धा महाराजांच्या वाक्यावर की महाराजांनी म्हटलं होतं ना की इथून कुठं जाऊ नका मी म्हणतपर्यंत, तर झिबूजी स्वतःच्या मुलीच्या लग्नाला सुद्धा गेले नाही, इतक्या त्यांचा महाराजांच्या वचनावरती श्रद्धा. आणि मग काय झालं की महाराज कार्यक्रमाचा प्रवास करून महाराज परत आले आणि परत आल्यानंतर मग महाराजांच्या हाती आश्रमातल्या काही मंडळींनी पत्रिका दाखवली की बाबाजी झिबूजीच्या पोरीचं लग्न झालं आणि त्याची पत्रिका आली होती. त्यावेळेस महाराजांनी झिबूजीला बोलावलं. अरे झिबूजी इकडे ये बरं. काय म्हणता बाबाजी? अरे तुझ्या मुलीचं लग्न होतं ना बाबाजी, जाऊ द्या ना, पण तुमच्या आज्ञेशिवाय कसं जावं. महाराजांच्या पायाला झिबूजींनी हात लावला आणि पायाला हात लावून झिबूजी काय बोलले असतील त्यावेळेस, काय बोलले असतील. महाराजांच्या पायाला झिबूजींनी हात लावला आणि हात लावून ढसाढसा रडले महाराज झिबूजींच्या पायावर. आणि काय बोलले माहीत आहे, त्या पायावर हात ठेवून झिबूजी काय बोलले, डोळ्यात पाणी आणून झिबूजी बोलले की महाराज तुमच्या पायाजवळच खऱ्या अर्थानं इथेच लग्न आहे जी बुवाजी. काय म्हणे झिबूजी, त्या पायाला हात जोडून इथेच लग्न आहे जी बुवाजी. अर्थात लग्न म्हणजे काय, लग्न म्हणजे काय तर योग दोन भिन्न लोकांचं मिलन जे होत असते ना, दोन भिन्नांचं एकत्व होणं त्याला लगन म्हणतात. झिबूजीनं पहा किती साध्या वाक्यातून उत्तर दिलं, महाराज तुमच्या पायाची सेवा करण्याची जी लगन मला लागली आहे ना, इथंच लगन आहे जी बाबाजी. इतकी निष्ठा. त्याही पुढे सांगतो किती निष्ठा. त्या मुक्ताताईचं लग्न झाल्याच्या नंतर काय झालं की 3-4 वर्ष लोटले लग्न होऊन, तरी सुद्धा सद्भक्त झिबूजी आपल्या स्वतःच्या मुलीच्या भेटीसाठी गेले नाही. आणि काय झालं की 3-4 वर्षानंतर ती मुक्ताताई अत्यंत आजारी असल्याचं पत्र 29 जून रोजी झिबूजींना आलं. सरळ सांगितलं की आता मुक्ताताईची काही शक्यता नाही वाचण्याची, ती कधी जाईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भेटीला यावं. ती मुक्ताताई वडिलांची म्हणजे सद्भक्त झिबूजींची भेटीची इच्छा करत आहे असं त्या पत्रामध्ये लिहून होतं. आणि दुर्दैवानं काय झालं की त्याही वेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उत्तर भारताच्या तुफानी दौऱ्याकरता निघून गेले होते. झिबूजीच्या पुढे प्रश्न उभा टाकला, यक्ष प्रश्न उभा झाला सद्भक्त झिबूजींच्या पुढे की आता पत्र आलेलं आहे, मुलीची अत्यावस्था झालेली आहे आणि गुरु महाराज या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमामध्ये नाही आहे, करावं तर काय करावं, जाणं तर आवश्यक आहे. सद्भक्त झिबूजींनी निश्चय केला, गुरु महाराज नाहीत ना मी जाणार नाही, नाही म्हणजे नाही जाणार. त्यावेळेस तिकडून पुन्हा आनंददादांनी म्हणजे झिबूजींच्या मुलाने काय केलं की राष्ट्रसंतांच्या नावाने रजिस्टर पत्र पाठवलं की महाराज अहो मुक्ताताईची अत्यावस्था झालेली आहे, ती जाण्याची शक्यता आहे, तेव्हा कृपया 1 दिवसासाठी तरी महाराज माझ्या वडिलांना झिबूजींना पाठवण्याची कृपा करावी. महाराजांना पत्र मिळालं आणि महाराज 8 जून 1962च्या अगोदर म्हणजे 6-7 तारखेला महाराज आले असतील गुरुकुंजात. आणि तेव्हा महाराजांनी अरे झिबूजी तुम्ही गेले नाही मुली करता, गेले पाहिजे, तुम्ही कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, भक्त जरी असले तरी, असं ज्यावेळेस महाराजांनी सांगितलं त्यावेळेस झिबूजी म्हणाले महाराज ठीक आहे, आपण म्हणता ना मग ठीक आहे. मग
8 जुलै 1962 रोजी झिबूजी आपल्या घरी गेले, रोहा या गावामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर वैनगंगेला पूर आला होता. वैनगंगा नदी आहे तिथं, तिला पूर आल्यामुळे झिबूजी काही तिथं जाऊ शकले नाही. तरी सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झिबूजी तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती जी मुक्ताताई होती तिचे डोळे पाणावले होते. ती वाटच पाहत होती आपल्या वडिलांची. तिनं वडिलांची वाट पाहिली आणि वडिलांच्या ती जर्जर झाली होती एकदम त्या बिमारीनं. आणि वडिलांच्या जवळ ती बसली. वडिलांच्या सोबत तिनं म्हटलं की बाबा मला तुमच्या ताटात जेवण करायचं आहे. ती तिच्या पहा किती प्रेम असेल. एखादी मुलगी असती तर माझे बाबा माझ्या लग्नात आले नाही, ते महाराज जवळच थांबले म्हणून तिनं द्वेष केला असता. पण तिथनं इतकं प्रेम दाखवलं त्या ठिकाणी, इतक्या वर्षानंतर आलेल्या वडिलांच्या ठिकाणी, की मला बाबा तुमच्याच ताटात जेवण करायचं आहे, बाबा मला तुमच्या मांडीवरती झोपायचं आहे, बाबा मला तुमच्या सोबतच बसायचं आहे, तुमच्या सोबतच राहायचं, ही इच्छा तिनं प्रगट केली. आणि ही इच्छा प्रगट केल्याच्या नंतर काय झालं की झिबूजी जेवले तिच्यासोबत, तिला मांडीवर झोपवलं, तिच्याशी हसून बोलून राहिले. 2-3 दिवस तिच्याशी काढले. आणि 2-3 दिवसानंतर 2-3 दिवस म्हणतो मी, 2-3 तास त्यांनी काढले. आणि 2-3 तास काढल्यानंतर काही दिवस संपत आल्याच्या नंतर झिबूजी बोलले की बेटा आता मला निरोप दे, मी गेलो पाहिजे. तिनं सांगितलं की बाबा तुम्ही जर आता गेलेत ना, मी तुमच्यासोबत आयुष्यात कधीच बोलणार नाही, नका जाऊ तुम्ही, थांबा 2-4 दिवस तरी थांबा बाबा. तेव्हा सद्भक्त झिबूजी बोलले की नाही, माझ्या गुरु महाराजांनी मला 1 दिवसाची सुट्टी दिली होती ना, आणि माझी त्यांच्या वचनावरती इतकी श्रद्धा आहे की मी 1 दिवसापेक्षा जास्त श्री गुरूंपासून दूर राहू शकत नाही. कारण महाराजांनी सांगितलं की माझ्यापासून दूर जाऊ नका आणि 1 दिवसात वापस या. तेव्हा तिनं बोलणं बंद केलं. पण झिबूजी म्हणाले की मला गुरुदेवांनी 1 दिवसाची सुट्टी दिली, मी जातो, तू जेवत जा, काळजी घेत जा. आणि तिनं रुकार दिला मात्र. आणि सद्भक्त झिबूजी शेंडे तिला जिव्हाळ्यानं तिची भेट घेतली आणि निघून आले. आणि सज्जन हो, 8 जुलै 1962 रोजी झिबूजी तिच्या भेटीकरता गेले होते. आणि 21 जुलै 1962 रोजी मुक्ताताईचं निधन झालं. तर त्या मुक्ताताईचं निधन झाल्यानंतर मुक्ताताईच्या अंत्यसंस्काराकरिता सुद्धा सद्भक्त झिबूजी शेंडे गेले नव्हते. किती त्यांची श्रद्धा असेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वचनावरती. दुसरा एक प्रसंग सांगून मी थांबण्याचा प्रयत्न करतो, वेळ निघून गेलेला आहे. आणि वेळेच्या बाहेर जाऊन मी फार मोठा गुन्हा करतो आहे असं मला वाटते आहे. तेव्हा श्रोत्यांवरती सुद्धा हा अन्याय ठरेल, आणि ज्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांच्यावरती सुद्धा हा अन्याय ठरेल. म्हणून मी एकच प्रसंग सांगून या प्रवचनाचा समारोप करण्याचा एक मानस तुमच्या पुढे ठेवतो आहे. मला माफ करा, मी तुमचा वेळ अगदी जास्त घेतो आहे. 1967-68चा काल असेल. जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ध्यानयोग मंदिराकडे राहत असत. आणि ते राहत असताना काय आहे की सद्भक्त झिबूजी शेंडे एक दिवस, थंडीचा पिरियड होता असेल, डिसेंबरचा काळ कदाचित, त्या कालावधीमध्ये अत्यंतिक कडाड थंडी पडत होती. आणि इतक्या थंडीमध्ये सद्भक्त झिबूजी फक्त एक त्यांचा सदरा आणि कमीत कमी कपडे त्यांच्या अंगावर होते. त्या कपड्यामध्ये ते कुडकुडत त्या थंडीमध्ये महाराजांनी सांगितलेलं सगळं सेवाकर्म पार पाडत होते. ते करत असताना महाराजांचं एक दिवस त्यांच्यावरती लक्ष गेलं की पाहिलं की अरे आपला हा झिबूजी अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये कुडकुडत आहे, याच्यावरती काहीतरी आपण उपाय केला पाहिजे. म्हणून महाराजांनी काय केलं की त्या सद्भक्त झिबूजी शेंडेच्या अंगावर स्वतःच्या अंगातलं जे एक त्याला काय म्हणता येईल की लोकरचं जे काही स्वेटर असल्यासारखं जो एक कोट होता की नाही, तो कोट त्या झिबूजी शेंडेच्या अंगावर घालून दिला. जो महाराजांच्या फोटोमध्ये तुम्ही पाहत असाल, ध्यानावस्थेतला एक फोटो आहे, त्याच्यामध्ये कोट दिसतो महाराजांना. तो जो कोट आहे की नाही, तसा एक कोट त्या स्वतःच्या अंगातला काढून त्या सद्भक्त झिबूजीच्या अंगात घालून दिला. आणि तो घालून दिल्यावर महाराजांनी सद्भक्त झिबूजीला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की झिबूजी आता हा कोट असाच राहू द्या,
छान दिसतो, तुमच्या अंगावर शोभून दिसतो आणि थंडीपासून बचाव होतो. आता हा की नाही तुम्ही असाच राहू द्या, रोज घालत जा. असं म्हटल्यावर सद्भक्त जिबूजी शेंडे फक्त झोपताना आणि स्नान करत असतानाच तो कोट काढत होते. एरवी तो कोट त्यांच्या अंगावरच राहत होता. आणि काही दिवस लोटले. काही दिवस लोटल्यानंतर मे महिना लागला आणि मे महिन्यामध्ये कडाक्याची ऊन होती, गरमी होती. आणि त्या गरमीमध्ये त्या कडाक्याची ऊन तापत असल्यामुळे आणि ती गरमी असल्यामुळे ते घामाचे लोट वाहत होते. पण सद्भक्त जिबूजी शेंडे राष्ट्रसंतांच्या वचनावरून ते दूर गेले नाही. राष्ट्रसंतांनी सांगितलं ना की अंगात हा कोट ठेवायचा, मग ठेवायचा म्हणजे ठेवायचा. आणि त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निजी सचिव म्हणून सध्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं सरचिटणीस पद ज्यांच्याकडे आहे, असे आपण सर्वांचे मार्गदर्शक अशा पद्धतीचे असलेले श्रद्धेय आणि सध्या विद्यमान सरचिटणीस असलेले परमादरणीय जनार्दन पंतजी बोथे गुरुजी हे त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आणि निकटवर्तीय अशा पद्धतीचे एक त्यांना सेक्रेटरी म्हणावं लागेल, निकटवर्तीय होते. आणि त्यांनी महाराजांकडे ते नेहमी त्यांना जावं लागत होतं, कारण ते निजी सचिव होते महाराजांचे. तेव्हा आदरणीय बोथे गुरुजी त्या ठिकाणी त्या झिबूजी शेंडेला बोलले, अरे झिबूजी, अरे आता उन्हाळा लागला तर त्या कोटची आवश्यकता नाही. पण झिबूजी बोलले की बोथे गुरुजी तुम्ही थांबा, महाराजांनी सांगितलंय ना मला, मग महाराज म्हणतील तेव्हाच हा प्रकार बंद होईल. अहो पण बोथे गुरुजींनी त्यांना कितीतरी वेळा समजून सांगितलं. शेवटी मे महिन्याच्या 10 तारखेला काय झालं की बोथे गुरुजींना हे वाटलं की आता महाराजांपर्यंत गोष्ट नेली पाहिजे. म्हणून बोथे गुरुजींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे गेले आणि बोथे गुरुजी महाराजांना सांगायला लागले की बाबाजी, आपले जिबूजी आहेत की नाही, त्या जिबूजींनी तो जो काही कोट धारण केलेला आहे ते सोडतच नाही. अहो उन्हाळा चालू झाला आहे आणि इतक्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा जिबूजी आणि तो तुम्ही दिलेला कोट घालतायत. महाराज म्हणले असं, बरं 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 आता मी सांगतो. आणि लगेच महाराजांनी झिबूजीला बोलावलं आणि झिबूजीला बोलावून महाराजांनी, अरे झिबूजी, कपडे जे असतात ना गड्या, हे कपडे आपल्या शरीराचं आरोग्य राखण्याकरता असतात. आणि जर एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये विपरीत अर्थात विरोधी कपडे घातले, त्या ऋतूच्या विरोधी कपडे घातले किंवा विरोधी आचार जर केला तर आपल्या जीवाला, आपल्या शरीराला हानी पोहोचत असते. कदाचित तू हे कपडे असे जर घातले तर तुला एखादा चर्मरोग होण्याची शक्यता आहे. म्हणून हे जे कपडे आहेत ना, हे कपडे उन्हाळ्यामध्ये नाही घालायचे, हे हिवाळ्यात घालायचे. आता हा काढून ठेव बरं, आणि हा आता पुढच्या उन्हाळ्यात घालायचा. आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे की नाही, या उन्हाळ्यामध्ये आता हा कोट वापरायचा नाही, आता पतले कपडे वापरायचे. आणि ज्या वेळेस हिवाळा चालू होईल त्या हिवाळ्यामध्ये मग मात्र हा ड्रेस, हा कोट तुम्ही वापरायचा. असं म्हटल्याबरोबर लकीर के फकीर असलेले आमचे सद्भक्त जिबूजी शेंडे त्यांनी लगेच आपल्या अंगातला कोट काढला आणि तो कोट काढून महाराजांच्या पायाचं दर्शन घेतलं आणि महाराजांना सांगितलं की बाबाजी, आता हा कोट तुम्ही म्हणाल तेव्हाच घालील. लगेच कोट काढून टाकला. इतके लकीर के फकीर आम्ही असलो पाहिजे. त्याला म्हणतात गुरुवचनी श्रद्धा ठेवावी, निश्चयेशी जाणपा. निश्चयात्मक बुद्धीनं आम्ही श्री गुरूंच्या वाक्याच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली पाहिजे, तरच आमची उपासना फळाला येईल. आम्ही ती हृदयात लीनता धारण करून उपासना केली पाहिजे, तरच ती उपासना फळाला येईल. हा सिद्धांत या ओवीचा आहे. आणि संतांचं वचन तरी वेगळं काय आहे? काय अहो, गुरु वचनी श्रद्धा ठेवावी, निश्चयशी जानपा म्हणजे काय? उनके खातीर प्राण तजेंगे, तन मन से गुरुदेव भजेंगे, तर जायंगे भवसारा. हाय जीवन का उजियारा. याला म्हणतात खऱ्या अर्थानं प्रथम लीनता हृदय धरावी आणि गुरुवचनी श्रद्धा ठेवावी, निश्चयेशी जानपा. आणि त्या गुरुचं वचन तरी काय आहे हो? त्या संतांचं वचन तरी काय आहे वेगळं? त्या श्री गुरूंचं वा त्या श्री संतांचं जर कोणतं वचन असेल ना, तर ग्रामगीतेनं त्याची स्पष्टता केली असं मला वाटते. संतांचे ऐसेची वचन आपण तरला ते नव्हे उद्धरण, लोकांस लावी सन्मार्ग पूर्ण, तोची तरला निश्चये. काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात की तोच तरला. कोण? आणि संतांचं वचन काय आहे? कोणत्या वचनावर आम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे? संतांच्या. त्या संतांच्या या वचनावर आम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे
की आपण तरला ते नव्हे उद्धरण लोकांस लावी सन्मार्ग पूर्ण तोची तरला निश्चये. अर्थात दुसऱ्याचा सुद्धा विकास आम्हाला आमच्या बरोबर करता येईल या पद्धतीचा जो आमच्या साधू संतांनी सांगितला की दुसरे को सिखा जो तुझे सद्गुण आ गया पिछड़े को बना दे के एक साथी करणावा, हा जो संदेश आमच्या संतांनी दिलेला आहे. अर्थात स्वतः सहित आपल्या समष्टीचं समुदायाचं कल्याण करण्याचा विचार वा कल्याण होईल अशा पद्धतीची कृती करण्याचा जो आदेश आमच्या संतांनी दिला आहे त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हाच या ओवीचा सिद्धांत आहे. आणि सज्जन हो, या ओवीच्या दृष्टीनं मी तुमच्यासमोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आपली ओवी होती की उपासना ती ऐसी करावी, प्रथम लीनता हृदयी धरावी, गुरुवचनी श्रद्धा ठेवावी, निश्चयेशी जानपा. या ओवीचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. अर्थात 3 साधना मी सांगितल्या. एक कर्म उपासना, एक भक्ती वा सेवा उपासना, हे 2 प्रकार. आणि तिसरा जो विषय मी मांडला तो म्हणजे ज्ञान, गुरुवाक्याच्या ठिकाणी निष्ठा, गुरुवाक्याच्या ठिकाणी श्रद्धा असणे. हा भाग मी तुमच्यासमोर मांडला. एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोणता प्रश्न? तर तो प्रश्न हा निर्माण होऊ शकतो की एवढं जो आहे आता आम्ही कर्म उपासना किंवा आम्ही सेवा उपासना किंवा ही ज्ञानाची साधना एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याकरता कुठं जावं, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. कुठं भटकावं आम्ही किंवा कशा पद्धतीनं कराव्या, कसं हे आम्ही जाणून घ्यावं, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. अर्थात भ्रम मनात निर्माण होऊ शकतो. आम्ही कर्म उपासना कशी करावी किंवा सेवा उपासना कशी करावी किंवा ज्ञानाची उपासना कशी करावी, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की उपासना ती कैसी करावी. हे जरी सांगितलं तरी 3 गोष्टी सांगितल्या. मग 3 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, तर 3 गोष्टी आम्ही वेगळ्या वेगळ्या कशा कराव्या त्याच्याकरता एक रामबाण उपाय तुम्हाला सांगतो. तो सुद्धा ग्रामगीतेच्या परिभाषेत आणि थांबतो. ग्रामगीतेनं एक रामबाण औषध सांगितलं. या 3 साधना पाण्याकरता इकडे तिकडे भटकू नका. काय करा, या 3 साधना करता भटकण्याची गरज नाही. या 3ही साधनांचा अंतर्भाव मी ज्या उपासनेमध्ये केला आहे ना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अरे इकडे तिकडे भटकू नका. मी या 3ही साधन मार्गांचा, 3ही उपासनेचा समुच्चय एकाच गोष्टीमध्ये केला आहे आणि तुम्हाला भटकावं लागणार नाही. याचसाठी सामुदायिक प्रार्थना हा मार्ग दाविला जना, हीच आजची उपासना सर्वांची हिताची, हा महाराजांनी निर्वाळा दिला. काय म्हणतात महाराज, इकडं तिकडं भटकण्याची गरज नाही. या सामुदायिक प्रार्थनेमध्येच 3ही गोष्टी आलेल्या आहेत. निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का. कोणती उपासना आहे? याच्यामध्ये कर्मरूप उपासना आहे. गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए, याच्यामध्ये सेवामय उपासना, भक्तिमय उपासना आहे. आणि तिसरा जो ज्ञानाचा भाग आहे तो ज्ञान का उदय यह जीत राहणे के लिए, हा ज्ञानात्मक उपासनेचा भाग याच्यामध्ये आलेला आहे. या सामुदायिक प्रार्थनेमध्ये या 3ही सुद्धा गोष्टींचा आविर्भाव आलेला आहे. आणि म्हणून 3ही गोष्टींचा समुच्चय या विश्वशांतीची साधना असलेल्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आला असल्यामुळे सगळ्यात सोपी उपासना आज सगळ्यांच्या हिताची आणि सगळ्यांच्या कल्याणाची जर कोणती उपासना असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, काय म्हणतात, याचसाठी सामुदायिक प्रार्थना हा मार्ग दाविला जना, हीच आजची उपासना सर्वांची हिताची. त्याचं कारण आहे ही जी राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना, याच्यामध्ये त्या 3ही गोष्टींचा आविर्भाव झालेला आहे. मी अष्टश्लोकी भागवताचे जे काही प्रवचनं केलेले आहेत त्याचे जवळजवळ 64-65 भाग सकल संत विचार या फेसबुक पेजवरती झालेले आहेत. आणि ते सगळेचे सगळे डाउनलोड करून DR संकेत काळे हे जे माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती मी त्या 64-65 प्रवचनांना त्याच्यावरती टाकलेला आहे, त्या यूट्यूब चॅनलवरती. आणि त्याच्यामध्ये मी तो भाग सविस्तर मांडलेला या सामुदायिक प्रार्थनेच्या मध्ये हा 3ही उपासनांचा अंतर्भाव कसा झालेला आहे. आणि म्हणून मी सद्भाविक सज्जनांना विनंती करू चाहेल की त्या
चॅनलवरती जे काही अष्टश्लोकी भागवताचे प्रवचन आहेत त्याचाही सुद्धा आपण लाभ घ्यावा. DR संकेत काळे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून त्याच्यावर जे काही मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यावरती काही महानुभावांची सुद्धा प्रवचन आहेत. वेदमूर्ती आचार्य वेरुळकर गुरुजी असतील, काठोडे गुरुजी असतील किंवा अन्य मंडळी किंवा अन्य पंथ संप्रदायाच्या मंडळींचे सुद्धा मी त्याच्यावरती प्रवचनं टाकली आहेत, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. तर त्या प्रवचनांमध्ये मी विस्तारानं हा विषय मांडलेला आहे की कर्म उपासना, सेवा उपासना आणि ज्ञानाची उपासना या तीनही गोष्टी सामुदायिक प्रार्थनेमध्ये कशा आलेल्या आहेत. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या तीनही गोष्टींचा विचार एका सामुदायिक प्रार्थनेमध्ये आल्या असल्यामुळे महाराज म्हणतात की यासाठीच सामुदायिक प्रार्थना हा मार्ग दाविला जना, हीच आजची उपासना सर्वांची हिताची. कारण राष्ट्रसंतांनी असं एक वाक्य उच्चारलेलं आहे त्यांच्या विश्वशांतियोग नावाच्या ग्रंथामध्ये. त्यामध्ये महाराज म्हणतात की सामुदायिक प्रार्थना ही विधायक कार्याची जननी आहे. अर्थात विश्वसेवेची, समाजसेवेच्या विधायक कार्याची सूत्रबद्धता तुमच्या जीवनामध्ये आणून देणारी एक जर कोणती साधना असेल ना, जर विधायक कार्याला जन्माला घालणारी जर कोणती उपासना साधना असेल ना, तर ती उपासना म्हणजे सामुदायिक प्रार्थना आहे. आणि म्हणून ती सामुदायिक प्रार्थना करण्याची आणि ही तात्विक उपासना आपल्या जीवनात अनुभवण्याची शक्ती, युक्ती, बुद्धी गुरुदेवानं तुम्हाला आम्हाला प्रदान करू अशी मी गुरुदेवाजवळ प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी श्री गुरुदेव ज्याचं नाव पूर्वी झाला नाही संत असा होतं, त्याचाच आविर्भाव आता श्री गुरुदेव नामक चॅनलमध्ये केला गेलेला आहे. त्या चॅनलवरती मला बोलण्याकरिता आमच्या राष्ट्रसंत जी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची जी मीडिया टीम आहे त्या मीडिया टीमनं मला या ठिकाणी एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आभार मानण्याची गरज नाही, आपण एकच कुटुंबातली मंडळी आहोत, परंतु एक पद्धती असल्यामुळे आभार मानण्याची एक औपचारिक पद्धती म्हणून मी आभार मानतो. आणि विनंती करू चाहतो आपल्या सर्व सद्भाविक सज्जनांना की हे जे आपल्या संस्थेचं एक चॅनल आहे श्री गुरुदेव, या फेसबुक पेजला आपण सर्व मंडळींनी लाईक करा, फॉलो करा आणि याचा प्रचार प्रसार करा. कारण या आपल्यात काही मतभेद असू शकतील, परंतु या पेजवरून जो विचार जाणार आहे ना सज्जन हो, हा विचार आपल्या बापाचा विचार आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा विचार आहे. आणि म्हणून तो विचार जितक्या व्यापक प्रमाणात आपल्याला समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल ना, तितका व्यापकतेनं किंवा तितक्या जोमानं हा प्रचार करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटते. म्हणून या पेजचा सुद्धा आपण प्रचार प्रसार करायला पाहिजे, या पेजचं सुद्धा आपण समाजामध्ये केलेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सुद्धा एक निर्णय घेतलेला, आमचे परमार्थ स्नेही परम आदरणीय निखिल महाराज कुबडे यांनी जे पेज तयार केलं होतं सकल संत विचार, त्याच्यावरती माझे बरेच प्रवचनं झाले. त्यांचा आणि माझा संवाद झाला की म्हटलं आपल्या गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातून जर एक पेज चालू आहे आणि त्याच्यावरून जर या पद्धतीचं तत्वज्ञानाचा एक मोठ्या प्रमाणामध्ये अन्नसत्र चालू आहे, तेव्हा ते अन्नसत्र चालू असताना आपल्या या दुसऱ्या एखाद्या पेजचं एक भज्याचं हॉटेल कशाला लावायचं. आपण सुदामदादांनी म्हटल्याप्रमाणे आपणही सुद्धा आपलं पेज सध्या थांबवून देऊ आणि आपल्या सद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पेजचा आपण आता त्याच्यामध्ये अंतर्भाव करून टाकू. आणि म्हणून या पेजला सुद्धा आपण सर्व मंडळींनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देणं आवश्यक आहे अशी एक विनंती करतो. आणि जाता जाता पुन्हा एक विनंती करतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेचा भावार्थ स्पष्ट करणारे 64 प्रवचनं गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुवर्य ऋषीवर्य घुसरकर महाराज असतील किंवा संस्कारमूर्ती आचार्य वेरुळकर गुरुजी आदी सर्व महानुभाव मंडळींच्या मार्गदर्शनातून जे काही मला शिकता आलं आणि तुमच्या समाजात जनता जनार्दनापुढे मला मांडता आलं, या सर्व मंडळींच्या आशीर्वादानं किंवा राष्ट्रसंतांच्या आणि पूज्य सुदामदादा सावरकरांच्या साहित्याच्या कृपेमुळे आणि गुरुवर्य आचार्य वेरुळकर गुरुजींसारख्या महात्म्यांच्या सहवासातून प्राप्त झालेल्या तोडक्या मोडक्या वैचारिक किंवा ज्ञानाच्या तोडक्या मोडक्या
भावनेमुळे मला जे तुमच्यासमोर मांडता आलं ते मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि ते मी सर्व प्रवचन यूट्यूबवर टाकले. ते ऐकून तुम्ही तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं मी म्हणणार नाही. तर त्याच्यामध्ये जर माझ्याकडून बोलत असताना काही कमी जास्त झाले असेल तर ते माझ्यापर्यंत पोचवा, म्हणजे कदाचित मी माझ्या चुका दुरुस्त करून घेईल. अशा पद्धतीची विनंती करून शेवटी एक विनंती करतो की जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष वशे. या न्यायानं आणि तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे. अशा पद्धतीची विनंती करून मी तुम्हा सर्व जनता जनार्दनाच्या चरणी आजचं हे प्रवचन समर्पित करून शांतीपाठाच्या माध्यमातून या प्रवचनाला पूर्णविराम देतो. जय गुरु. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ आडकोजी महाराज की जय. तपमूर्ती संत गाडगे महाराज की जय. गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.